जो 1/8/2024चा जो निर्णय आहे सुप्रीम कोर्टाचा त्याच्यामध्ये 7 जजेस होते आणि मी तुम्हाला फक्त संविधानिक बाजू सांगतो की हे 7 जजेस असताना जे मुद्दे ह्या विषयासाठी म्हणजे उपवर्गीकरणाच्या विषयासाठी 7 जजेसच्या घटनापीठाने जे मुद्दे ठरवले होते त्या मुद्द्यामध्ये कुठे क्रिमी लेअरचा विषय नव्हता। विषय काय होता की अनुसूचित जाती हे म्हणजे एक जिन्सी आहेत किंवा विभक्त आहेत, हा एक मुद्दा होता। दुसरा 341 नुसार ह्या ज्या एक जिन्सी जाती आहेत त्यांच्यात विभक्तीकरण करता येतं का किंवा नाही करता येत, आणि विभक्तीकरण जर करायचं असेल तर त्याचे पैमाने काय असले पाहिजे, त्याचे निकष काय असले पाहिजे, हे मुद्दे होते। आता हे जे मुद्दे आहेत हे मेन जजमेंट मध्ये आहेत। तर ते मेन जजमेंट कोणाचे आहे? ते मेन जजमेंट आहे जो निकाल आहे तो जे फॉर्मर चीफ जस्टिस होते DY चंद्रचूड त्यांचा आहे। जो पहिला जो जज असतो, मुख्य जज असतो, ज्याच्या अध्यक्षतेखाली घटनापीठ बनतं, त्या जजचा निर्णय हा मुख्य निर्णय असतो आणि बाकीचे जे निर्णय दिले जातात त्याच्यानंतर बाकीच्या जजेसला जर द्यायचे असतील स्वतंत्र निर्णय ते जर दिले जातात तर ते निर्णय देत असताना जे मुख्य निर्णय आहे किंवा मुख्य जज आहेत त्यांनी जे मुद्दे जे ठरवून दिले त्या मुद्द्यांच्या अंतर्गतच त्यांना निर्णय द्यावा लागतो। पण ह्या केसमध्ये फार विपरीत असं घडलं। ह्या केसमध्ये झालं असं की DY चंद्रचूड साहेबांनी मुद्दे फिक्स केले। मुद्दे फिक्स करताना फक्त उपवर्गीकरण हाच एक मुद्दा सुप्रीम कोर्टात होता आणि सुप्रीम कोर्टात हा एक मुद्दा असल्यामुळे जे पहिले 7 जजेस होते जस्टिस गवई बगडून त्यांनी उपवर्गीकरणाच्या बाहेर त्यांनी हा विषय नेला नाही। त्यांनी जे काही जजमेंट दिलं राईट और रॉंग ते उपवर्गीकरणावरच दिलं। तर याच्यामध्ये एक जी संस्कृती आहे आमच्या भारतीय संविधानाच्या अनुच्छेद 133 नुसार की जर सिव्हिल मॅटर विशेष अनुमती अपील मध्ये जर आलं सुप्रीम कोर्टाकडे तर त्यांच्या अधिकार क्षेत्रात जेवढा विषय येईल तेवढ्यावरच त्यांना निर्णय द्यावा लागतो। त्या अधिकार क्षेत्राच्या बाहेर त्यांना जाता येत नाही, म्हणजे याला ज्युडिशियल प्रोप्रायटी म्हणतो। आणि जर ज्युडिशियल प्रोप्रायटीच्या बाहेर जर ते जात असतील तर मग त्याला आपण एक्सिडिंग द ज्युरिडिक्शन म्हणजे त्यांच्या अधिकार क्षेत्राच्या बाहेर जाऊन त्यांनी निर्णय दिला असा होतो। आता प्रश्न असा आहे की गवई साहेबांनी जे निर्णय दिला क्रिमी लेअर संदर्भातलं हा विषय कुठे सुप्रीम कोर्टात त्या दविंदर सिंगच्या जजमेंटमध्ये नव्हता। आता त्याच्यामध्ये जेव्हा तो निर्णय तुम्ही वाचाल म्हणजे ते जे 274 ते 295 पर्यंतचे जे परिच्छेद आहेत क्रिमी लेअर संदर्भातले ते जर तुम्ही वाचाल तर ते पूर्णपणे जे ओबीसीच्या आरक्षणाच्या संदर्भातले 2 जजमेंट होते इंदिरा सानी आणि एस नागराजन, ह्या 2 जजमेंटचा रेफरन्स अनुसूचित जातीच्या आरक्षणासाठी जोडला गेला जो की गैरसंविधानिक आहे। स्वतः नागराजन आणि इंदिरा सानीच्या जजमेंट मध्ये म्हटलेलं आहे की आम्ही जे काय म्हणतोय ते फक्त अन्य मागास वर्गीयांच्या बाबतीत बोलतोय। आम्ही जे निकष ह्या जजमेंट मध्ये टाकून दिलेत क्रिमी लेअर आणि उपवर्गीकरणाचे ते निकष अनुसूचित जातींना जमातींना लागू होत नाही। आता मला सांगा इंदिरा सानीचं जजमेंट आहे 9 जजेसचं, नागराजनचं जजमेंट आहे 5 जजेसचं। जर तुम्हाला क्रिमी लेअर संदर्भात तुमचा विषयच नाही तर तो विषय तुम्ही घेतला कसा? क्रमांक 1। दुसरा जर क्रिमी लेअरवर तुम्हाला जर जजमेंट द्यायचं असेल तर तुम्हाला 9 जजेसचं इंदिरा सानीचं जजमेंट आणि 5 जजेसचं नागराजनचं जजमेंट पहिले तुम्हाला ओव्हररूल करावं लागेल। आता ते ओव्हररूल न करता तुम्ही अनकॉन्स्टिट्युशनल जजमेंट दिलं पूर्णपणे। आता दिलं तर दिलं, चला सोडा। मी म्हणतोय 1 विरुद्ध 6 आहे त्या जजमेंटचा तसाही काही प्रभाव क्रिमी लेअर संदर्भात अनुसूचित जातीवर फार जास्त होणार नाही आणि तो प्रभाव होणार नाही याच्यासाठी गवई साहेबांनी त्यांचं रिटायरमेंट झाल्यावर आम्ही गवई साहेबांविषयी आमचा काही पर्सनल तिरस्कार नाहीये। आम्ही असे लोक आहोत की त्यांच्या संकटात आम्ही त्यांच्यासोबत छातीनिर्धी करून उभे राहिलेले लोक। पण झालं असं की आता आमच्या असं लक्षात येतंय की गवई साहेबांनी एका प्रकारे क्रिमी लेअर अनुसूचित जाती जमातीत आणावं त्यासाठी एक प्रोग्राम रिसर्च प्रोग्राम सुरू केलाय। तो कोणाच्या इशाऱ्यावर केला मला ते माहिती नाही। त्यांचं जजमेंट गैरसंविधानिक आहे। मी 2दा आर्टिकल लिहिलं, 2दा मी त्यांना अपील केली की पब्लिक डोमेन मध्ये या आणि तुम्ही उपवर्गीकरण आणि क्रिमी लेअर हे अनुसूचित जातीमध्ये कसं कॉन्स्टिट्युशनली बरोबर आहे ते तुम्ही सिद्ध करून दाखवा, आम्ही तुमचा विरोध करणार नाही।
समता सैनिक दल मुख्यालय दीक्षाभूमीच्या माध्यमातून ही तातडीची पत्रकार परिषद घेण्याचं कारण असं आहे की 1 वर्षापासून 1 ऑगस्ट 2024ला आलेला जो उपवर्गीकरण संदर्भातला निर्णय आहे, माननीय सर्वोच्च न्यायालयाने 1 ऑगस्ट 2024ला उपवर्गीकरणच्या संदर्भात दिलेला जो निर्णय आहे, तो निर्णय असंवैधानिक, अयोग्य आणि जी 2004ची EV चिन्मयाची केस आहे त्या संदर्भामध्ये कुठलाही डाटा किंवा कुठलंही व्यवस्थित पद्धतीचं उत्तर त्या निर्णयासंदर्भात न सादर करता 1 ऑगस्ट जे दविंदर सिंग यांची केस आहे त्या संदर्भात सुप्रीम कोर्टने हा दिलेला निर्णय आहे. आपल्या सर्वांनाच माहिती आहे की तेव्हापासूनच आंबेडकरी समुदायामध्ये ह्या निर्णया संदर्भामध्ये समीक्षा करणं सुरू झाली आणि समीक्षा अंती असं निदर्शनास आलं की अत्यंत कुत्सित बुद्धीने आणि तिरस्कार हेतूने हा निर्णय देण्यात आलेला आहे. मी पत्रकार बंधूंना इथे एक नमूद करू इच्छिते की जरी माननीय सर्वोच्च न्यायालयाचा तो निर्णय असला तरीसुद्धा भारतीय राज्यघटनेचं जे अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे त्यानुसार प्रत्येक भारतीयांना अशा निर्णयाची समीक्षा करण्याचा अधिकार आहे आणि त्या 7 जजेसमध्ये जे जज होते, माजी चीफ जस्टिस DY चंद्रचूड, माजी चीफ जस्टिस BR गवई, जस्टिस नाथ, जस्टिस शर्मा, मनोज मिश्रा, सतीश चंद्र शर्मा, पंकज मित्तल, विक्रम नाथ आणि एक ज्या लेडीशिप होत्या त्या बेला त्रिवेदी. तर 6 जजेसचं मत एका बाजूने आलं आणि बनाम 6 म्हणजे एक विरुद्ध असं मत आलंय. हा निर्णय देत असताना जो इतिहास म्हणजे 1975 पासून उपवर्गीकरणचं हे जे आहे, उपवर्गीकरण करायला पाहिजे, ही 1975ची पंजाबमधून आलेली केस होती. 25% रिझर्वेशन त्यावेळेस जे शीख समुदायामध्ये 2 अनुसूचित वर्ग होते, त्या अनुसूचित वर्गापैकी एकाला जास्त प्रमाणामध्ये रिझर्वेशन मिळायला पाहिजे. ती पहिल्यांदा म्हणजे हा सगळा घटनाक्रम आहे. परंतु हा निर्णय देत असताना ऐतिहासिक पार्श्वभूमी न बघता जे 565 पेजेसचं जजमेंट आहे, याच्यावरती सविस्तर मोहन सर तुम्हाला सांगतीलच, पण त्याच्यामध्ये 282 पेजेसच्या जजमेंटमध्ये BR गवईंचं सर्वात मोठा पुढाकार या जजमेंटमध्ये आहे. आणि रिझर्वेशनची कॉन्सेप्ट समजून घेताना स्वतः डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी अनटचेबिलिटी आणि डिस्क्रिमिनेशन, सामाजिक मागासलेपणा अंडर आर्टिकल 16(4) हे दिलेलं असताना देखील आर्टिकल्स 14, 15, 16(4), 48 आणि 341 ह्या आर्टिकलचं सपशेल उल्लंघन करण्यात आलेलं आहे. जेव्हा की शेड्यूल कास्टमध्ये कुठली अनुसूची येणार याचा निर्णय घेण्याचा अधिकार संसदेला आहे आणि त्याच्यावरती शिक्कामोर्तब करण्याचा अधिकार हा राष्ट्रपतीला आहे. हे जेव्हा संविधान सभेमध्ये डिबेट्स झाली होती त्यावेळेस अधोरेखित डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलं होतं आणि कुठलाही राज्य सरकारला, कारण त्यांना याची दूरदृष्टी होती की जर राज्यांना हा अधिकार दिला राज्य सरकारला तर काय होऊ शकतं ह्या संदर्भामध्ये. याचं 1954ला जे राज्यसभेमध्ये त्यांनी भाषण केलं त्यामध्ये देखील नमूद आहे. पण राष्ट्रपती आणि संसदेच्या अधिकारामध्ये माननीय सर्वोच्च न्यायालयाने हस्तक्षेप करून बाकी अन्य अनुसूचित जाती संदर्भात ज्या केसेस पेंडिंग असताना 2011 पासूनची रिझर्वेशन प्रमोशनची केस आहे, 2012ची बौद्धगयाची केस आहे, ते त्याच्यावरती त्या केसेस विचाराला न घेता उपवर्गीकरणची ही जी केस आहे ह्याच्यामध्ये कुठलाही डाटा, ऐतिहासिक संदर्भ, अनटचेबिलिटी, डिस्क्रिमिनेशन, सामाजिक मागासलेपणा हा संदर्भ न देता विदाऊट डाटा आणि चिन्मयाचं स्वतःच जजमेंट सुप्रीम कोर्टने फिरवलं आणि 2024ला अशा प्रकारचा जो निर्णय दिलेला आहे याच्या संदर्भामध्ये संपूर्ण आंबेडकरी जनतेमध्ये विरोधाचं वातावरण याच्यासाठी आहे कारण याला एक बेस आहे. एक मुख्य बेस असा आहे
की हे जे जजमेंट असंवैधानिक आहे का, तर हो, हे असंवैधानिक आहे. जे एव्ही चिन्मयाचं जजमेंट आहे त्यामध्ये असं म्हटलेलं आहे की उपवर्गीकरण हा SC ST समुदाय हा होमोजेनियस आहे. होमोजेनियस म्हणजे एकसंध आहे, एक समान आहे आणि त्याला तुम्ही हेट्रोजिनियस करू शकत नाही, त्याचं बायफर्केशन करू शकत नाही, वेगळं करू शकत नाही. स्वतः डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 1954ला ज्या राज्यसभेमध्ये भाषण दिलं त्यांनी हे म्हटलं की रिझर्वेशन हे अनटचेबिलिटी आणि जो हजारो वर्षापासून मागाचा समुदाय आहे त्याच्यासाठी हा दिलेला आहे आणि हे पर्टिक्युलर म्हणजे कास्टला देण्यात नाही आलेला आहे तर क्लासला. याच्या मागची बाबासाहेबांची ही भूमिका होती की जाती व्यवस्था हजारो वर्षापासून जी जाती व्यवस्था चालत आलेली आहे तर हा समुदाय एकत्रित येऊन जाती व्यवस्था जी या देशामध्ये मजबूत होते आहे तर त्याचा जाती अंत करण्यासाठी देखील याचा बेनिफिट होईल आणि ह्या एक समुदाय होमोजिनियस असल्यामुळे यांच्यामध्ये एकतेची भावना निर्माण होईल आणि अल्टिमेट जाती अंत याच्या माध्यमातून होईल असं त्यांचं होतं. परंतु त्याला छेद देत हा निर्णय आलेला आहे. तर समता सैनिक दलाचा हा केवळ आरोपच नाही, आंबेडकर जनतेचा हा आरोपच नाही, तर हीच मांडणी आहे की हा म्हणजे तिरस्कार करून हा जजमेंट देण्यात आलेला आहे. जाती व्यवस्था मजबूत करण्यासाठी हा जजमेंट देण्यात आलेला आहे आणि SC ST समुदायाला आपापसामधून विभाजित करण्यासाठी हे जजमेंट आलेलं आहे असं आमचं पूर्णपणे ठाम मत आहे. केवळ आमचंच समता सैनिक दलाचं नाही तर संपूर्ण आंबेडकरी जनतेचं हेच ठाम मत आहे. आता याचं आलं कुठून, तर हैदराबादच्या सभेमध्ये जे BJPचे आहेत प्रधानमंत्री म्हणजे देशाचे प्रधानमंत्री त्यांनी उपवर्गीकरण संदर्भात व्हायला पाहिजे हे तेव्हा त्यांनी म्हटलं आणि यालाच अधोरेखित करून 2024ला हा निर्णय देण्यात आलेला आहे असं आमचं हे स्पष्ट म्हणणं आहे. आणि जे जस्टिस गवई आहे, आता कसं आहे की तो असंवैधानिक होता निर्णय, पण त्यावेळेस ते जस्टिस होते त्याच्यामुळे आम्हाला हा अस्वीकार्य असला तरी देखील हा मान्य करावा लागतो कारण माननीय सर्वोच्च न्यायालयाचं तो निर्णय आहे, तो सर्वांना बंधनकारक असतो. पण जेव्हा निवृत्त झाल्यानंतर देखील ते वारंवार उपवर्गीकरण म्हणजे क्रिमिलेअर, जेव्हा ती केस क्रिमिलेअरची नव्हती तरी देखील त्यांनी त्यामध्ये सूचना दिलेल्या आहे आणि क्रिमिलेअर करण्यात यावं. मला असं वाटते की देशाच्या इतिहासामध्ये एकही असे चीफ जस्टिस झाले नसेल की निर्णय झाल्यानंतर निवृत्त झाल्यानंतरही त्याचा पाठपुरावा करणे. तर याच्यामागे कुठली लॉबी काम करते हे काही आता लपून राहिलेलं नाही आहे. लोकसत्ताचे जे संपादक आहे गिरीश हुबे यांनी एक स्पेशलच त्यांच्यासाठी व्याख्यानमाला आपण म्हणू शकतो ते चालवलेली आहे आणि इतके सगळे त्यांचे जजमेंट असताना म्हणजे त्यांच्या कार्यकाळामध्ये झालेले जजमेंट असताना केवळ तो एवढासाच भाग उचललेला आहे क्रिमिनलचा आणि सतत त्याच्यावरती आत्ताच मुंबई युनिव्हर्सिटीमध्ये त्यांचं व्याख्यान झालं. जसे ते रिटायर्ड झाले 2 दिवसानंतर आंध्र प्रदेशाच्या स्टुडंट परिषदमध्ये ते गेले तेव्हाही ते क्रिमिनलची भाषा बोलत होते. तर अशा पद्धतीने पाठपुरावा करणं हे अत्यंत अयोग्य आहे आणि म्हणून त्याला उत्तर देण्यासाठी आजची ही महत्त्वपूर्ण परिषद आहे. समोरील जे विश्लेषण आहे ते ॲडव्होकेट आकाश मनसरकर.